नमस्कार मंडळी, आम्ही घरच्या घरी मटन बिर्याणी हा मेनू बनवत आहे. हा मटन रस्सा आहे. पुढचं प्रोसेस बघूया आपण. ते इकडं मटन बिर्याणी होत आहे. हा इंद्रायणी चावल आहे, हे मटन आहे, मसाला वगैरे आहे. इकडं कांदा परतून येत आहे पहिल्यांदा सुरुवातीला. आता बघूया पुढचं प्रोसेस. आता कांदा परतून घेतलेला आहे, मीठ टाकले. आता मीठ टाकल्यानंतर टोमॅटो टाकला. टोमॅटो मसाला वगैरे परतून घेत आहे. हा कोणता मसाला बनवला? आलू लसूण पेस्ट मसाला. चांगलं परतून घेतोय. हे कांदा टोमॅटो बघूया परतून झालेला आहे का नाही झालेला. अजून कांदा टोमॅटो परतून झालेला नाही. परत अजून थोडीशी त्याला वाफ आली पाहिजे, मग परतला जाईल. आता आपण सर्व काही मसाले टाकत आहे. हे सुरुवातीला हळद टाकतोय. हळद टाकल्यानंतर ते कोणता मसाला आहे? लाल पावडर टाकतोय, लाल तिखट. चांगला त्याला फ्लेवर येतो थोडंसं तिखट होण्यासाठी. तो कोणता मसाला आहे? मटन मसाला. मटन मसाला थोडा टाकला आहे. धना पावडर थोडंसं जरा टेस्ट येण्यासाठी. थोडंसं सगळा मसाला थोडासा कांदा वगैरे परतून घेतोय आपण. ठीक आहे. घरगुती लाल तिखट चटणी, कांदा लसूण चटणी, त्यानं खूप टेस्ट येते चांगले. आपण कोणत्याही जेवणामध्ये जर वापरला, मटन चिकन असू द्या किंवा ते वगैरे रस्सा वगैरे असू द्या, त्यात चांगला त्याला टेस्ट येते कांदा लसूण. आता आपण बिर्याणी मसाला टाकतोय. खास करून बिर्याणी मसाल्याने चांगला टेस्ट येते. हे सगळं काय घरगुती मसाले वापरतोय आपण. घरगुती मसाले वापरून नंतर आपण मटण त्याच्यामध्ये शिजलेले मटण टाकतोय आणि चांगलं काय परतून घेतोय. आता आपण कांदा लसूण चटणी वगैरे चांगला मसाला परतून घेतला आहे. मटण वगैरे टाकून चांगलं काय परतून घेतोय. अजून खास करून तुम्हाला सांगतोय की हे लेअरची बिर्याणी बनवत नाही, आपण कच्ची बिर्याणी बनवत आहे. त्यामुळं डायरेक्ट आपण राईस टाकून हलवणार आहे. नमस्कार. आता मटण वगैरे कांदा मसाला वगैरे परतून घेतलेला आहे. आता वरून आपण राईस टाकणार आहे. आता पूर्णपणे आपण राईस त्यातमध्ये मिक्स करणार आहे, कारण की कच्ची बिर्याणी आपण बनवतोय. त्याच्यामुळं राईस पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करणार आहे. टाक पटापट. आता हा पूर्णपणे राईस आपण मिक्स करणार आहे. आणि प्रॉपर आपण चुलीवरतीच बनवलेली आहे बिर्याणी, त्यामुळे त्याचा अजून टेस्ट येणार आहे त्याला. थोडंसं आपण वाफ येण्यासाठी थोडं झाकण पूर्णपणे पॅक करून ठेवलेलं आहे. नंतर आपण ते मिक्स करणार आहे. आता चांगले आपण वाफ येऊन दिलेली आहे. आता आपण पूर्णपणे राईस मिक्स करायचं आहे. कर चालू. कारण की आपण कच्ची बिर्याणी बनवतो आहे, त्यामुळे राईस पूर्णपणे मिक्स करायला लागणार आपल्याला. कारण की आपण रेग्युलर पक्की बिर्याणी रोजच खातो, त्यामुळे आपण हा वेगळी थोडी कच्ची बिर्याणी बनवतो. त्याला पण चांगली टेस्ट असते आणि प्रॉपर चुलीवरती बनवतो, त्यामुळे चांगला आस्वाद येणार आहे त्याला. ही प्रॉपर कच्ची बिर्याणी आपण तयार केली. आता आपण जो सुरुवातीला जो कांदा परतला होता चांगला, तो कांदा आता आपण वरतून टाकायचा आहे.
बिर्याणी आपली पूर्णपणे 99% तर झालेलीच आहे. त्यावरून कांदा परतलेला टाकायचा आणि त्याच्यावरून आपण कोथिंबीर थोडी सोडत आहे. त्यामुळं कोथिंबीर टाकल्यामुळे चांगला आस्वाद येतो. आता झाकण मारून चांगली आपण वाफ देणार त्याला. आता आपण देशी पद्धतमध्ये तुपाची थोडीशी छोटीशी पद्धत आपण वापर आहे, म्हणजे फोडणी पद्धत येणार आहे. बरं, आता आपण तुपाची फोडणी देणार आहे आणि वरलेच मारणार आहे. त्यामुळे चांगल्याला आस्वाद येणार. आपण फोडणी देणार. आतून जरा ही हवा नेहमी थोडं वजन आता आपण बिर्याणीची टेस्ट बघणार आहे. कशी झाली बिर्याणी? मस्त झाली. दीदी कशी झाली बिर्याणी? समोर दीदी कशी झाली? छान. पिंका दीदी मस्त की बिर्याणी झालेली आहे. तरी या जेवायला.